नमस्कार मित्रांनो, तर बघा स्पेशल संडे आज बघा आमच्या हॉटेलला 10-15 बोकडांचा बेत आहे आणि श्रावण महिन्याची आज कर आहे। तर बघा आमच्या भाकरीवाल्या मावशीची तब्येत बिघडली, त्यांना पण आम्हाला काय बोलता येत नाही आणि बघा आज आमच्या अंकल भाकरी करायला बसलेला आहे। त्यानं कधी न असा पिठाला हात लावलेला, ते आज भाकरी करायला बसलेला आहे। नकुशी तिकडे भाकरी थापते, मी इकडे नकुशीला हुंडी करून द्यायला लागले। आम्ही आईला का नाही बसवलं, तर आईला फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तिथे अजून डोळे दुखतात म्हणून आम्ही इथं आईला नाही बसवलं। मावशीला पण काय बोलता येत नाही। मला वाईट एवढंच वाटायला की आज आमचा अंकल इथं भाकरीला बसलाय म्हणून। मला एक गोष्ट कळते की कुठलाच धंदा छोटा नसतो आणि धंद्यापेक्षा कुठला धर्म मोठा नसतो। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, विषय पैशाचा नसतो, विषय असतो अस्मितेचा, म्हणजेच हॉटेल सांगा 3588चा। त्याचं नाव कुठं खराब नाही झालं पाहिजे, कारण आज 10-15 बोकडांचा बेत आहे आणि एकही कस्टमर वापस गेला नाही पाहिजे, कोणी नाराज नाही झालं पाहिजे। ठीक आहे, मावशीची तब्येत बरोबर नसल्यामुळं आपण त्यांना काही बोलू शकत नाही आणि आलेल्या कस्टमर कुणीच नाराज नाही झाला नाही पाहिजे आणि कोणी उपाशी सुद्धा आपल्या हॉटेलमधून गेलं नाही पाहिजे, एवढंच फक्त माझी इच्छा आहे। आणि आईला शुगर बीपी असल्यामुळे तिला पण जमत नाही, आता स्वतः आम्ही भाकरी करतोय। नकोशा बघा किती सुंदर भाकरी करते, हे नको केलेलं भाकरी आणि जाणून पीठ मळून दिलं। मित्रांनो बघा, एवढ्या लहान वयामध्ये एवढं काम करणं सोपं नाही। मित्रांनो, जेवढं तुम्ही लहान वयामध्ये स्ट्रगल कराल तेवढं तुमचं भविष्य ब्राईट असेल। नक्कीच माझ्या हाताची भाकर खायला या। मित्रांनो, उगाच म्हणत नाहीत, विषय टॉपचा आहे। जिथं एका महिन्याच्या आत बोकडं कापले जातात 82, जिथं एका महिन्याच्या आत बोकडं कापले जातात 82, त्यालाच खरं म्हणतात हॉटेल सांगा 3588। विषय टॉपचा विषय हॉटेल सांगा 3588।